भद्रावती तालुक्यातील तिसऱ्या रेल्वे लाईनवर जे मुरुम उत्खनन झाले त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेने केला आहे। सोनाई इन्फ्रास्ट्रक्चरने नंदोरी परिसरात केलेले हे उत्खनन मंजुरीपेक्षा 50 पट अधिक करण्यात आल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडवर फौजदारी व दंडात्मक कारवाई करा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल, असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे। यासंबंधी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी CTVला माहिती दिली। पाहूया हा रिपोर्ट। भद्रावती तालुक्यातील रेल्वे लाईनवर मुरुम टाकण्याचे काम सुरू होते। यासाठी सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडद्वारे नंदोरी परिसरात उत्खनन करण्यात आले। हे उत्खनन मंजुरीपेक्षा 50 पट अधिक करण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे। तसेच ज्या शेतीतून गौण खनिज उत्खनन करण्यात आले त्याचे मोजमाप न करता स्थानिक तलाठी मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांच्यासोबत संगनमत करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला गेल्याचं बोललं जात आहे। येथील निकृष्ट कामामुळे शेतात मोठमोठे खड्डे पडून तिथे आता पाणी साचलं व जनावरे तिथे पडून मरण्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडवर फौजदारी व दंडात्मक कारवाई करा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण मनसे स्टाईल आंदोलन करेल, असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे। सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने 8000 ब्रासची परवानगी घेऊन 2 लाख ब्रासच्या वर उत्खनन केले। त्यामुळे शासनाचा 300 कोटीपेक्षा जास्तीचा महसूल बुडवला गेल्याची माहिती आहे। तहसीलदार यांनी या संदर्भात कुठलीही पाहणी न करता परस्पर गौण खनिज उत्खननाला परवानगी दिली असल्याचा आरोप मनसेने केला आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर सुद्धा जर कारवाई होत नसेल व कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न होत असेल तर नंदोरी येथील शेतकऱ्यांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठे जनआंदोलन करेल, असा इशारा राजू कुकडे यांनी दिला आहे। भद्रावती तालुक्यातील नंदुरी गाव जे आहे त्या गावा शेजारी रेल्वेच्या तिसऱ्या लाईनचे जे काम सुरू आहे त्यामध्ये सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जे उत्खनन जे करत होती, ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ते उत्खनन सुरू होतं त्याचं मोजमाप सुद्धा महसूल विभागाने केलेलं नाही आहे आणि जवळपास 5000 गौण खनिज उत्खननाची परवानगी असताना जवळपास 50,000 ब्रासपेक्षा जास्त उत्खनन तिथे गौण खनिज झालेलं आहे आणि तिथं मोठमोठे जे खड्डे पडलेले आहे। आज नंदुरी गावाशेजारी 3 ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणावर उत्खनन केलेलं आहे, त्याच्यामध्ये एका ठिकाणी परवानगीच नाही आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गौण खनिज उत्खनन केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिलं होतं की या संदर्भामध्ये आपण चौकशी आदेश द्यावे आणि शासनाचा कोट्यवधी रुपयाचा जो महसूल बुडत आहे तो त्यामुळे त्या सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर ज्या दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली होती। परंतु तरीही जिल्हाधिकारी यांच्या आदेशानं सुद्धा त्या कंपनीवर कुठली कारवाई झालेली नाही आहे। म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे समजा ह्या 2-3 दिवसामध्ये कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल, अशा प्रकारचा इशारा आज आम्ही देत आहोत। भद्रावतीवरून जावेद शेख यांची रिपोर्ट।